तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. तर मुलं गेलेले आहेत सगळे स्कूलमध्ये. आता वाजत आहे 9 वाजायला आलेले आहेत. दोघेही पलक यश सगळे गेले स्कूलमध्ये आणि सतीश ते पण गेले ड्युटीवर. तर चला त्याच्यानंतर आता कामाचं रुटीन. सकाळची कपडे तर धुवून झालेली आहेत. त्याच्यानंतर आज सगळी कामं पडलेली आहेत. चहाची भांडी वगैरे घासून घेतली आणि आता सगळे झाडझूड पुसपास वगैरे करते. म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर हेच आपल्या स्त्रियांना हेच कामाचं लावून दिलेलं आहे. आणि घर जर स्वच्छ असेल तर त्याच्यावरूनच कळतं का एक गृहिणी किती व्यवस्थितपणे घर ठेवते आणि किती व्यवस्थित राहू शकते. तिने घरातले कामं वगैरे कसे पूर्ण केले की घर अगदी छान. कोणीही अचानक आलं आपल्या घरामध्ये आणि त्यांना असं प्रसन्न वाटायला पाहिजे, तर अशा पद्धतीने घर आपल्याला ठेवावं लागतं. तर चला, त्यांच्यासाठीच नाही तर आपल्या स्वतःसाठीही चांगलं असतं ते. तर चला, तसं तर कामांची सवय असतेच. प्रत्येक गृहिणी ही आपलं घर म्हणजे अगदी स्वच्छ ठेवत असते. ती जर नसेल तर सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडतात. तर चला, सकाळचं रुटीन शेअर करते मी तुमच्यासोबत. सकाळचं म्हणशाल तर म्हणजे सगळंच बघूया पुढे कसं काय होतं. तर जोपर्यंत शूट जमेल तसं मी करत राहील. तर चला बघून घेऊया काय काय कामं होतात ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण प्लीज 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 व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. चला तर मग सकाळची कामं आहेत. तर सकाळची कामं ते असते म्हणजे सगळं साफसफाई वगैरे करणं. मुलं गेले आहेत स्कूलमध्ये, तर म्हटलं चला सगळं आवरून घेऊया. कपडे वगैरे धुवून झाली, चहाची भांडी वगैरे घासून घेतली होती थोडीफार. त्याच्यानंतर पूर्ण घर आता बेडरूममध्ये बघा किती पसारा वगैरे करून गेलेले आहेत. मुलं लहान असो की मोठे तर सगळा पसारा ते नेहमीच करत असतात. तर कोणतेही लहान मोठे असले तरी ते पसारा होतोच घरामध्ये, ते आपल्यालाच आवरावं लागतं. तर सगळे स्वेटर वगैरे एका साईडला आता काढून ठेवलेले आहेत. तर जास्तीचे कपडे जे वर आहेत ते एका साईडला ठेवले आणि डेली यूजचे असे टोपलं वगैरे आहेत तरीही कपडे ठेवायला जागा कमी पडते. तर मशीनवर ठेवतात मुलं. सोफाचं चेअर आहे तिच्यावरही ठेवता आणि बिन चेअर ही सगळ्या गोष्टी जिथे आपण टेबल वगैरे ठेवला असेल पुस्तकांचा त्यांना कोणतीही जागा कमी पडते. तर ते सगळं आवरून घेतलं. कपडे वगैरे घड्या नीट करून ठेवल्या, सगळे व्यवस्थित ठेवलं आणि काही बॅगावर होत्या पिशव्या मार्केटमध्ये न्यायच्या त्यामध्ये ठेवून घेतल्या. त्याच्यानंतर सोफाचं चेअर आहे एक ठेवलेली बेडरूममध्ये, ती क्लीन करून घेतली. रोज अशी पुसली नाही, इतकी धूळ जमा होते कारण त्याचा कलरही तसा आहे. त्यामुळे मग रोजच त्याला क्लीन वगैरे करून घ्यावं लागतं. तर ते सगळं व्यवस्थित करून घेतलं, झटकून घेतलं. त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवली. नंतर मग बेडरूममधलीच ही विंडो वगैरे आहे तिलासुद्धा पुसपास वगैरे करून घेतले. हे सगळं म्हणजे हे थोडे जास्तीचे कामं आहेत ते मी एक दिवसाच्या नंतर असं करत असते. म्हणजे रोज एवढं सगळी क्लिनिंग नाही होत. कधी कधी फक्त किचनची तर मी डेलीच करत असते. किचन जितकं आपलं नीट अँड क्लीन असेल तर हे मी एक दिवसानंतर करत असते. म्हणजे एक दिवस आज केलं ना तर उद्या नाही करणार, परवा करेल मी. तर काच वगैरे पुसून घेत आहे. सगळं खिडक्या वगैरे पुसून घेतल्या, झटकपुटक करून घेतली कारण इतकी धूळ जमा होती ना. सगळं आवरून घेतलेलं आहे आणि कॉलिन संपलेला आहे त्याच्यामुळे कॉलिनने खूप छान काच वगैरे पुसले जातात फर्निचर. तर इथे पाणी टाकून घेतलं आणि न्यूजपेपर घ्यायचा आहे तुम्हाला. तर न्यूजपेपर वगैरे घेतला ना त्याच्याने क्लीन केला ना आपला काच मिरर म्हणा खूप स्वच्छ आणि असं क्लीन निघतो. तर पेपरनेच घ्यायचं आणि पुसायचं, त्याला पाण्याचे थेंब टाकायचे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर नंतर मग आता सगळं पुसून वगैरे घेतलं आहे. कपाटेसुद्धा पुसून घेतलेली आहेत मी. थोडी थोडी धूळ जमा होते आणि झाडू वगैरे मारून घेते. आणि जेव्हाही मी झाडू वगैरे मारते ना तर एक दिवसानंतर असं पूर्ण जाळं हात जिथे जाईल तसं असं वरून फक्त जाळं वगैरे घेऊन घेत असते. कारण मग जाळं वगैरे जमा होतच असतं कारण धूळच इतकी येते घरामध्ये. म्हणून मग थोडंसं आपण झाडू मारता मारता ते केलं ना तर आपलं घर अगदी स्वच्छ नीट अँड क्लीन दिसतं. मग तुम्हाला हप्त्याचे डीप क्लिनिंग करायची गरजच नाही पडत. तुम्ही मंथली किंवा 15 दिवसातून अजून परत क्लिनिंग केली ना तरी चालतं. एक एक सेक्शन आवरत राहिलं ना तर आपल्यावर पण पूर्ण बोज येत नाही, म्हणजे प्रेशर येत नाही की बापरे इतकी कामं वगैरे करायची आहेत. कारण घरात दुसरे कामंही भरपूर असतात आणि नेहमी आपण जर असं सगळं आवरत बसलो तर मग खूप प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी सगळे जाळे वगैरे सगळं काढून घेत असते. हे बघा अशा पद्धतीने हात मारून घेतला ना तर जाळं वगैरे जळमटं काहीच दिसत नाही आणि धूळ वगैरे सुद्धा दिसत नाही. स्वच्छ आवरून घेतलेलं आहे. गॅलरीसुद्धा आता मी इथे स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि बघा असं स्वच्छ नीटनेटकं जागच्या जागी असं
नॉन मॉड्युलर आहे घर, म्हणजे फर्निचर वगैरे काही इतकं नाही आहे. आपलं साधं सिंपल घर आहो. आपण मिडल क्लास लोकांनाही स्वच्छता वगैरे जे असलं आपलं घर नीटनेटकं जरी जास्ती वस्तू नसल्या तरी अशा पद्धतीने स्वच्छता वगैरे ठेवली ना तर खूप सुंदर दिसतं ते. तर इकडे टी व्ही केस आहेत ते मी ते टी व्ही शोकेस ते साफ करून घेत आहे आणि टी व्ही वगैरे सगळा क्लीन करून घेतला आणि हे सगळं पुसपास करून घ्यावी लागते रोजच्या रोज. ह्या ट्रॉलीवर आहे ना खूप धूळ जमा होते, त्याच्यामुळे मग त्याला सुद्धा रोज क्लीन करून घ्यावं लागतं आणि छानपैकी सगळं पुसून घेतलेलं आहे. इलेक्ट्रिक बोर्ड वगैरे बघा अशा पद्धतीने पुसून घेत असते आणि ज्या वायरी आहेत त्यासुद्धा पुसून घ्यायच्या, त्याच्यावर सुद्धा धूळ जमलेली असते. तुम्ही जर नुसतं ट्रॉली वगैरे टी व्ही पुसणार ज्या वायरी आहे केबल आहेत त्यांच्यावर जर धूळ असेल तर ते खूप खराब वाटतं. मग त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने पुसून घेत असते. जेव्हाही पुसते तर कपडा मारून दिला तरी ते साफ होऊन जात असतं. तर रोजची क्लिनिंग असते ही. सोफा वगैरे बघा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे सोफ्याचे कवर आहेत ते व्यवस्थित ते ठेवून देत आहे मी. त्याच्यानंतर झटकून घेतलेले आहे सोफ्याचे कवर आणि तुम्ही बघताय असा ब्राऊन कलर आहे सोफ्याचा, त्याच्यामुळे मग चॉकलेटी कलर म्हणजे. तर सोफ्याचे कवर जरी ठेवलेले असले ना तरी खालच्या साईडने इतकी धूळ जमा असते ना, तर रोज सकाळी अशा पद्धतीने साफ स्वच्छ करून घेत असते. दिवसातून 2-3 कितीदा तर बसताना मुलं तर कवर निघतच असतात, ते तेव्हा झटकपटक होतच असते. पण सकाळच्या टायमाला असं सगळं आवरून घेतलं ना, हे बघा मुलं गेली ना तर निवांत आपल्याला काम वगैरे करता येतं. ते घरात राहिली की इतके जास्त कामं वगैरे पण नाही होत. तर दोघीच्या दोघी गेल्या आहेत म्हणून छानपैकी सगळं आवरायला टाईम भेटलेला आहे. टिपाई वगैरे आहे, टिपाईच्या खाली बुक्स वगैरे ठेवलेले असते, काही पेपर असतात ते सुद्धा आवरून घेतलेलं आहे. स्वच्छ करून घेतलं आणि हॉलसुद्धा मी स्वच्छ आता असं झाडून घेत आहे कानाकोपऱ्यातून. तर अशा पद्धतीने आवरून घेतलं ना तर घर अगदी छान स्वच्छ दिसतं आणि आपल्या घरात खूप असं म्हणजे कोणीही आलं ना तुमच्या घरात पाय ठेवता जितकी पॉझिटिव्हिटी निर्माण होते प्रत्येकाला आणि असं मन अगदी असं प्रफुल्लित होऊन जातं. तर अशा पद्धतीने नीट क्लीन केलं तर आपल्यावरही जास्त प्रेशर वगैरे येत नाही कामाचं. तर माझं रोजचं मॉर्निंगचं असं रुटीन असतं, आवरावर करत असते मी आणि झाडू मारता मारता सुद्धा जाळं वगैरे काढून घेत असते. अशा याच्याने घरात पॉझिटिव्हिटी निर्माण राहते, आपल्या घरात निगेटिव्हिटी जात असते. तर अशा पद्धतीने घर वगैरे ठेवा स्वच्छ. तुम्ही अशाच पद्धतीने ठेवत असाल, कारण प्रत्येक गृहिणी ही आपलं घर नीट अँड क्लीनच ठेवत असते. पण कोणीही आलं ना तर तुमचं घर किती नीट अँड क्लीन आहे, तुमचं किचन किती स्वच्छ आहे याच्यावरूनच तुमची गृहिणीची पारख होत असते. तर म्हणून आपल्या घरात आपण गृहिणी असलं ना तर सगळ्यात मोठा जॉब तो गृहिणीचा असतो. कारण दिवसभर आणि नॉनस्टॉप एकही सुट्टी न घेता पूर्ण वर्षभर आपण ही कामं सगळे करत असतो आणि तीही आवडीने आणि खुशीने. ऑफिसात जाणारे असतात त्यांना तरी सुट्टी भेटते, पण त्याही अगदी म्हणजे ऑफिस सांभाळून आणि घरातले कामंही सांभाळून पुष्कळ गृहिणी अशा आहेत ज्या घरही सांभाळतात आणि ऑफिसही सांभाळतात. त्याही अशाच पद्धतीने करत असतात. पण आपलं मी गृहिणीच आहे, तर चला अशा पद्धतीने माझी सकाळची सुरुवातच होत असते. तर आता बघा स्वच्छ एक कपडा मारून घेतलेला आहे. रोज सकाळी मी या पद्धतीने पुसून घेतलेलं असतं, पण काही घाण नव्हती जास्त म्हणून आज थोडा थोडा जसं कपडा मारून घेतलेला आहे. मग बाजूलाच देवारा वगैरे आहे, तिथली फोटो वगैरे सगळं तेही मी पुसून घेत असते अशा पद्धतीने. आणि जिथे आपण हात लावून जिथे स्वच्छता करू ना तिथे लक्ष्मी नांदत असते. तर जिथे स्वच्छता असेल आणि क्लीन पॉझिटिव्हिटी असेल, पसारा नसेल, तुमचं घर कसंही असू द्या ना, एखादी झोपडी असेल किंवा राजमहल असेल, पण अगदी नीट अँड क्लीन असेल ना तर व्यवस्थित जागेवर असेल ना तिथे लक्ष्मी कायम नांदत असते. कमीही येत असली तरी ते आपण उरून पुरून निघते. तर चला या पद्धतीने माझे सगळे कामं करून झालेली आहेत. नंतर कपडे वगैरे धुवून ठेवली होती केव्हाची, तीसुद्धा वाळत घालायची आहे. तर पहिले सगळं आवरून घेतलं म्हटलं. तर नंतर कपडे वगैरे टाकून घेत आहे मी इथे गॅलरीमध्ये. छोटे कपडे त्या साईडला टाकत असते आणि मोठे काढून ह्या साईडला टाकत असते हॉलच्या गॅलरीमध्ये. आणि कालचे जे कपडे होते ते सुद्धा मी जेव्हा दुसऱ्या दिवसाचे कपडे धुते ना तेव्हाच काढते, कारण सुकलेले नसतात. कारण आता विंटर सेशन चालू आहे त्याच्यामुळे मग काही ऊन वगैरे येत नाही इतकं, तर कपडे सुकलेले नसतात. आता पावसाळ्यात दोरी वगैरे बांधली होती घरामध्ये, पण ती आता मी काढून ठेवलेली आहे, कारण नेहमीच आपण वर्षभर कशी दोरी ठेवणार. मग बाहेर छानपैकी सकाळी असे कपडे वाळलेले असतात, मग ते कपडे काढले की मग हे दुसरे टाकले की छानपैकी दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचे, वाळून जातात ते. रात्रभर बाहेर असले गॅलरीत तर काही प्रॉब्लेम होत नाही. तर बेडशीट वगैरे धुवून घेतल्या होत्या, आज सगळं चेंज केलं होतं.
तर पिलो कवर बेडशीट वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. तर ग्रिल तुटलेला आहे. तर हे बघा खालच्या साईडने एक दोरी आहे, एक वर आहे आणि 2 दोऱ्या त्या आणि वरसुद्धा 2 दोरी आहेत. सगळे कपडे वगैरे टाकून घेतलेले आहेत इथे मीने. तर अशा पद्धतीने स्वच्छता आणि क्लिनिंग करून घेत असते मी. तर किचन ओटा स्वच्छ करून घेत आहे. सकाळपासून 2 ते 3 वेळा माझा किचन ओटा क्लीन करून झालेला आहे. त्याच्यानंतर भांडी वगैरे लावून घेते सगळे. जी चहाची भांडी वगैरे धुतली होती सकाळची जी निघालेली होती, भांडीसुद्धा 2 वेळा धुतली गेली आत्तापर्यंत. हा सकाळचा ब्लॉग तुम्हाला शेअर करत आहे मी. मॉर्निंगचं रुटीन माझं कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर नक्कीच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला 1%ही फायदा होत असेल याचा आणि तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि ज़रूर करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. तर माझं डेली लाईफस्टाईल कसं आहे तेच मी तुम्हाला दाखवत असते. तर घरचे सगळे बाहेर गेलेले असतात, ते काही इतके व्हिडिओमध्ये येण्यासाठी तयार नसतात जरी आले दुपारून तरी. म्हणून मी माझंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला ते असले की कधीमधी करेल मी तुमच्यासोबत शेअर. पण अशा पद्धतीने आता परत मी गॅस वगैरे पुसून घेते. सकाळी धुवून घेतला होता, झोपेतून उठले की आधी किचन वगैरे सगळं धुवून घेत असते, गॅस धुते. त्याच्यानंतर यशचा टिफिन वगैरे सगळं होतं, नाश्ता होतं, चहा वगैरे होते. मग अशा पद्धतीने आता किचन वगैरे पुसून घेत आहे मी. किचन क्लीनर बनवायचा तुम्ही सुद्धा व्हिनेगर आणि गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात लिंबू व्हिनेगर अशा पद्धतीने आणि वॉशिंग पावडर वगैरे टाकायची आणि त्याच्याने क्लीन करून घ्यायचं. आणि सगळं म्हणजे जो वास येतो नवरं किचनला तो सुद्धा नाही येत. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित किचन मी आवरून घेतलेलं आहे. नॉन मॉड्युलर किचन आहे पण अशा पद्धतीने नीटनेटकं ठेवते. मग सगळं घर आवरून झालेलं आहे. हे बघा पोछा वगैरे तर झालाच होता, करून घेतलेला आहे पोछा वगैरे सगळं क्लीन झालं आहे. सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे. आणि आता म्हटलं चला कपडे वगैरे काढून घेतले ना, हे ते घड्या वगैरे करून घेते आणि थोडंसं बघूया मग स्वयंपाकाचं काय वगैरे करायचं तुमच्यासोबत शेअर करेल मी. तर स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे. सगळी कामं तर आवरून झाली. इथे तवा ठेवलेला आहे, चपाती लाटून घेतलेली आहे आधी. त्याच्यामध्ये कांदा धने अख्खे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, छानपैकी भाजून घ्यायचं आहे. चवळीची भाजी बनवणार आहे मी आज इथे. सुकी चवळी जी शिजवून घेतलेली आहे डायरेक्ट मीने. त्याच्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं जे आपण भाजून घेतलं ना, कांदा धने आणि टोमॅटो खोबरं अशा पद्धतीने कढीपत्ता वगैरे टाकून घेतला आणि मसाला असा वाटून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि अर्धा चमचा अगदी छोटा चमचा भरून चण्याचं पीठ टाकलं. त्याच्यानंतर जे वाटण बनवून घेतलं होतं आपण ते टाकून घ्यायचं आहे, तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तिखट मिरची टाकून घ्यायची आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा इथे धणा पावडर टाकून घ्यायची आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे थोडासा असा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडा वेळ असंच पाणी टाकून मसाला परतत राहायचा, त्याला छान तरी येते. तर तेलही येतं वर. त्याच्यानंतर हे बघा कसं तेल आलेलं आहे वर. त्याच्यामध्ये तुम्हाला आता ग्रेव्ही किती आहे त्यानुसार पाणी वगैरे टाकायचं आहे. त्याच्यानंतर जी शिजवून घेतलेली चवळी होती ती टाकून घेतलेली आहे. मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लागेल तितकं पाणी टाकून छान ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि खूप टेस्टी अशी भाजी तयार होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि बघा बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत आणि थोडासा भात अगदी चविष्ट अशी चवळीची भाजी तयार होते. डायरेक्टही शिजते चवळी, तुम्ही भिजत घालायची काही गरज नाही. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून मलाही सांगा कशी झाली होती भाजी.